आज आहे 28 फेब्रुवारी आणि फेब्रुवारी महिना संपला पण बघा, लक्षातही येत नाही इतकं पटापट असे दिवस जातात. आपण कामात इतर याच्यात गुंतलेलो असतो आणि कधी महिना चालू झाला आणि कधी संपला हेही कळत नाही. महिन्याची सुरुवात झाली म्हणता केव्हा संपतो हे पण कळत नाही, असं होऊन जातं. आणि प्रत्येक महिन्यात हेच होऊन जातं. आणि सकाळची ना स्वच्छतेची झाड लोट वगैरे सगळी कामं आवरलीत आणि पीठ मळून घेते. इथे हे चपातीचं पीठ आहे आणि भाकरीचं पीठ असलं कसं भाकरी आपण त्याच वेळेला पीठ मळून लगेच करतो. चपातीचं पीठ मळ थोडा वेळ भिजवून ठेवलं की कसं होतं, म्हणजे मळून ठेवलं की व्यवस्थित भिजतं, म्हणजे आपलं बाकीचं होईपर्यंत छान भिजेल. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पीठ मळून ठेवते आणि मग बाकीचं आवरायला घेईन, कारण जेवण वगैरे सगळं व्हायचं आहे. तेच घड्याकडे आपलं लक्ष जातं, मध्ये नाश्ता वगैरे सगळंच व्हायचं आहे. पीठ मळून ठेवली कसं तोपर्यंत भिजेल म्हणूनच म्हटलं. आणि चपाती भाकरी भात हे आपलं ठरलेलं असतं, म्हणजे आज चपाती करू का भाकरी करू हे ठरलेलं असतं. पण भाजी आमटीचं ना रोजचं काय करू, भाजी आमटी हा सगळ्याच आपल्या महिलांचा मोठा प्रश्न असतो. हा प्रश्न लहान वाटतो बाकीचा, आपण कुणालाही घरात विचारलं की नेहमी बघा अशी म्हणतात की काय भाजी आमटी काय करू, तर काहीही कर असं असतं. पण या काहीला उत्तर आपल्याकडे शोधताना इतकं आपल्याला येतं, कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी बघायला लागतात आणि एकाला एक आवडतं तर एकाला दुसरं आवडत नाही. मग त्या सगळ्यांच्या आवडीनिवडी हे करून लक्षात घेऊन आपण ते करायला लागतं आपल्याला. त्यांना आपण एक गोष्ट करू शकतो, म्हणजे आठवड्याचं किंवा 15 दिवसाचं ना एक शेड्यूल करून तयार, म्हणजे बाबा भाजी आमटी काय आठवड्याची जरी, म्हणजे सोमवारपासून रविवारपर्यंत काय करायची आणि मग त्याप्रमाणे आणून घ्यायचं. त्याप्रमाणे आणलेलं असलं ना घरात बाकीचं जे साहित्य लागतं म्हणजे भाजी आमटीसाठी, तर बरं पडतं. जर त्यातलं एखादी गोष्ट राहिली की मग पुन्हा आपलं हे होऊन जातं की मग आज काय करू असं होऊन जातं. त्यावेळेला काहीसाठी वाटण लागतं, म्हणजे खोबरं तर नारळ नसेल किंवा सुकं खोबरं नसेल तर हा प्रश्न होऊन जातो. म्हणजे आठवड्याचं ठरवलं तरी त्याप्रमाणे मग त्या सगळ्या गोष्टी आणून घ्याव्या लागतात. तर तिथे ना मी नाश्ता करून घेते. पण आता मी म्हटलं की भाजी आमटीसाठी आपण शेड्यूल तयार केलं, थोडंफार त्याची मदत होते, नाही होत असं नाही. पण किती केलं तरी मला वाटत नाही की जगाच्या अंतापर्यंत हा बायकांचा प्रश्न सुटेल की भाजी आमटीला आज काय करू. तर आज ना माझ्याकडे पण कोथिंबीर होती, ती होती तेवढी उपिटलं घातली. आता भाजी आमटीला नाही, मग असं एखादं होतं, म्हणजे आता मी आणली एक 8 दिवसाची म्हणून आणली, पण काही वेळेला जास्त लागते कमी लागते, ते काही सांगू शकत नाही आपण कोणती गोष्ट जास्त लागेल कोणती गोष्ट जास्त नाही. तर आज मस्तपैकी उपीट केलं, शेंगदाणे वगैरे घातले, जसे पोह्यात घालतो तसे शेंगदाणे वगैरे घातले, नाश्ता वगैरे करून झाला आणि कुकर लावला आहे. आणि जे आत्ता आपली चर्चा चालू होती नाही, किंवा चर्चा म्हणजे मी एकटीच बोलते तुमच्याशी, चर्चा म्हणजे आपण 2 व्यक्ती तरी येतो, पण मी तुमच्यावर बोलते म्हणजे ती चर्चाच म्हणावी. तुम्हाला सांगत होते असं म्हटलं तरी चालतं की जे आत्ता भाजी आमटीचा मोठा आपला प्रश्न होतो, तर तेच करते. आता मी जी भाजी करणार ती कुकरमध्ये करणार आहे, कढईत किंवा इतर पातेल्यामध्ये करणार, तर कढई कुकरमध्ये करणार भाजी. कुकरमध्ये गेली कसं होतं, जास्त एक वेळ लागत नाही, बघत बसावं लागत नाही, किंवा होते पटकन. का म्हणजे ते लावून ठेवलं की मला इकडे चपाती करायला पण बरं, कढईत पातेल्यात टाकली की बघत बसावी लागते. त्याची कुकरमध्ये ठेवली की एका बाजूला ठेवली की बाकीचे प्रणवने पूजा करून घेतलेली आहे, त्याला म्हणत होते फ्रीजमध्ये जेवढी फुलं असतील तेवढी घाल, फुलं पण आणावी लागतील. आता संध्याकाळीच जाईन ना फिरायला तेव्हाच घेऊन येईन, कारण टोमॅटोही नाही आहेत. असं मग एखाद गोष्ट आपण कसं आता एकदम 1 किलो आणली, मग ते कधी संपले, मग एखाद दुसऱ्या दिवस आपण म्हणजे बाहेर जायचं वगैरे होत नाही, असं होतं. तर होळी पण आलेलीच आहे, 2 दिवसावर होळी आली आहे, तर त्याचंही साहित्य काही थोडंफार लागेल ते आणावं लागेल. तर भात झालेला आहे, त्यामुळे तो कुकर ठेवला मधल्या ह्याच्यावर आणि तिकडे बारीक करून तिकडे ठेवलेलं आहे भाजीचं कुकर. तर म्हणजे भात झालेलं आहे, खाली उतरून ठेवला चालला असता, पण म्हटलं आता काय त्यावर काय करायचं नाही तोपर्यंत तरी, नंतर आमटी टाकणार आहे, आमटी फोडणी नंतर टाकणार आहे. आणि कुकरचं मी ते हँडल जे असतं ते तिकडे गेलं बघा. खूप वेळेला असं होतं बघा, आपण तो डोशाचा तवा असतो किंवा कुकरचं हँडल असतं ते मध्ये आल्यासारखं वाटतं. आपण गॅसवर काहीतरी करतो आहे आणि मग ते जर असेल तिथे ठेवलं तर ते असं मध्ये हे झालं वाटतं, त्यामुळे मी तिकडे हँडल करून ठेवलं. भाकरीवरती चपाती करताना ते जास्त, कारण आपण तव्यावर चपाती किंवा भाकरी टाकत असतो त्यावेळेला हँडल वगैरे असं आडवा लागलं, म्हणजे आपण ठेवलेलं असतं तसं, आणि मग ते आपल्याला वाटतं की असं आडवं आहे असं वाटत राहतं. तर मग अशी पण नाश्ता करत होते ना, तर तेव्हा दिसले असेल तिकडे जाताना, तर पाणी लावावं लागतं, कारण सेमी असल्यामुळे कसं 1-2 वेळा पाणी लावावं लागतं, किंवा ड्रायरमध्ये टाकण्यासाठी असं करावं. तर ड्रायरमध्ये मला टाकून आले, म्हणजे कसं होईल चपाती होईपर्यंत ते होईल आणि मग मला कपडे टाकता येईल. आणि आज पूजा काय प्रणवणी गेलेली आहे, त्यामुळे झालेलं आहे आज आणि आमटीनं नंतर टाकेन, कारण चपाती करतो तिकडे कुकर होईल आणि नंतर आमटी टाकून कसं मग पेपरवर वाचता येतो. कपडे पण वाळत घालायचे आहेत, कारण चपात्या करून आमटी टाकून कपडेही वाळत घालायचे आहेत. आज हर्षद अजून आलेली नाही आहे, काही वेळेला लवकर येते काही वेळेला वेळाने येते असं असतं. आणि चपाती होईपर्यंत भाजी होईल आणि मग नंतर आमटी टाकूनच कपडे टाकून जर वेळ मिळाला तर म्हणजे वाचता येईल पेपर, किंवा मग दुपारी सगळं जेवण वगैरे झाल्यावर मग पेपर वाचता येईल.
तर हे सगळं झाल्यावर लगेच जेवून घेणार मग. पण आज लवकर आवरलेलं आहे सगळं. रोजच्या कामात आपल्याला थोडीशी मदत असली ना की मग आपलं काम आवरतं. आणि सकाळी नाश्ता केलेला असल्यामुळे कसं थोड्या वेळाने जेवलं तरी चालतं. नाश्ता मात्र केलं नाही की मात्र भूक लागते, लवकर जेवावं लागतं. पण बहुतेक आम्ही नाश्ता सकाळी करतोच सगळे. आणि माझंही सगळं हे आवरेपर्यंत हर्षदा पण येईल. अजून तर ती आलेली आहे. जर वेळ झाला असतं मग मिस्टर आणायला जातात. म्हणजे वेळाने कसं ऊन वगैरे असतं ना, मग ते आणायला जातात. फिरून आले आता संध्याकाळचं फिरायला जाते मी. आणि गार वाराही मस्त असतो, कारण गरम होतं संध्याकाळच्या वेळेला, त्यामुळे संध्याकाळी गार वाराही असतो आणि फिरूनही होतं. आता हातपाय धुवायचे तर आले ते कोणी म्हटलं सांगूया, आणि दिवा लावायचं आहे, कपडे लावायचे आहे. तर बाकी सगळं मी आवरायचं आहे सगळं. ते आत्ताच आले, तर हातपाय धुवून पाणी पिते. आल्यावर हातपाय धुतले आणि मग आले तेव्हा बोललेच तुमच्याशी. हातपाय धुवून घेतले आणि पाणी प्यायले आधी ग्लासभर. तहान लागत राहते सारखी ना, आणि दिवा लावायला लागते. आता देवाकडे दिवा लावून घेतला आणि आज सकाळी असं उंबरठ्याला पण केलेलं. पण होतं कसं, हे आपण उंबरठ्याला पण करतो ना, ते वाळल्याशिवाय आपल्याला रांगोळी काढता येत नाही. मग ते म्हटलं नंतरच दाखवायचं, शेअर करायचं. एकदा जेवणाकडे गेलं की ते पुन्हा राहतं, कारण आपल्याला कॅमेरा 1-2-3 वेळा तरी हलवावा लागतो. ते राहूनच गेलं. तर म्हटलं संध्याकाळी तरी शेअर करूया. आणि तुळशीकडे असा दिवा लावून घेतला. उंबराला पण उदबत्तीने ओवाळलं आणि हे कपड्यांच्या घड्या घालून घेते. आणि फिरायला येईल ना तेव्हा येता मी कोथिंबीर पण आणलेली आणि टोमॅटो आणलेले आहेत. कोथिंबीर नीट करून ठेवते, टोमॅटो नंतर बनवून ठेवते. आता कपड्यांच्या ह्या घड्या घालून ठेवते. आणि उद्या 1 मार्च आहे, तर आमच्यासाठी विशेष दिवस आहे. तर का विशेष दिवस वगैरे आहे ते शेअर करेनच. थोडीफार तयारी आजपासूनच चालू केलेली आहे. तर ती काय तयारी चालू वगैरे केली ते शेअर करेन. आणि 1 मार्चला काय आहे आमच्याकडे ते पण शेअर करते. कपड्यांच्या घड्या घालून ठेवते आणि मग कोथिंबीर नीट करून घेते. कुकर लावून ठेवलेला आहे आता, म्हणजे मग बाकीचं नंतर करता येईल. आणि लगेच जेवण करायला घेतल्यावर काय झालं असतं, कोथिंबीर राहिला मग संध्याकाळी सगळं आवरून मग बसावं लागतं कोथिंबीर नीट करत. त्याच्या म्हटलं घड्याही घालून घ्याव्या आणि कोथिंबीर नीट करून घ्यावी. काय घातली ना ठेवायला लागलेले. तर हर्षद माझ्याशी बोलते, काय वगैरे बोलतो हे परवाच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. शनिवारचा दिवस असा होता. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.